PYQ based on a chapter motion in a plane that was asked in CET 2024. Figure shows 4 position time graphs for the motion of a body. The body is moving with a non-uniform velocity is represented correctly by ST graph. ST graph म्हणजेच position time graph is option A R, B P, C L and D Q. आता बघा 4 ग्राफ दाखवलेले आहे तर ते वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. आता पहिला ग्राफ काय सांगतोय तुम्हाला, तर जो पहिला ग्राफ आहे तो सांगतो ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. दुसरा सांगतोय बघा ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म वेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. तिसरा सांगतोय ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म वेलॉसिटी अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. आणि चौथा जो सांगतोय की जो आहे ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशन. बघा टेक्स्टबुक मध्ये हे सगळं दिलेलं आहे 11वीच्या, म्हणूनच टेक्स्टबुक चांगलं करा. आणि तुम्हाला नॉन युनिफॉर्म मोशन विचारलेली आहे, वेलॉसिटी विचारलेली आहे, तर जी एल ग्राफ आहे, पण एल ग्राफ ऑप्शन सी दिलेला आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन सी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.